जय महाराष्ट्र। मी अमनंदेवार मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष चंद्रपूर। आज कामगारांच्या हिताकरिता आज कामगारांच्या विषयमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचे जेवढे पण उद्योग आहे त्या विषयमध्ये आज काही गोष्ट तुम्हाला सांगणार आहोत। त्याविषयी असा आहे की चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून ओळखला जातोय, पण आमच्या चंद्रपूरमध्येच चंद्रपूरच्या स्थानिक लोकांना, आमचे स्थानिक जे लोक आहात त्यांनाच आपल्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काम नाही। हा विषय बहुत मोठा आहे। मी तुम्हाला सांगत इच्छितोय की महाराष्ट्र शासन अधिनियम जे काढला गेलेला आहे त्या नियमचा कोणत्याही प्रमाणे जे कंपन्या आहे ते कंपन्या पालन करत नसल्यामुळे हे विषय मी तुम्हाला सांगतोय की कामगार जे लोक आहात ते लोकांच्या हिताकरिता एक जी.आर. काढला गेलेला आहे आणि महाराष्ट्र शासन अधिनियम काढलेला गेलेला आहे। आणि त्याविषयी असा आहे की महाराष्ट्र शासन अधिनियम प्रमाणे जेवढे पण कंपन्या आपले महाराष्ट्रामध्ये येतात त्या कंपन्यामध्ये सर्वात पहिलं 80% लोक स्थानिक राहिले पाहिजे। दुसरा विषय, जे कंपन्यामध्ये मॅनेजमेंट राहतात, HR, GM असे जेवढे पण मोठे मोठे अधिकारी त्या जे राहते ते लोकांना मराठी आली पाहिजे असं महाराष्ट्र शासन अधिनियमामध्ये आहे। आणि तिसरा विषय, कोणत्याही बिन नोटीस देता कोणत्याही कामगारांना कंपनीमधून काढू शकत नाही असं नियमाप्रमाणे लिहिलेलं आहे। आणि असे बहुतेक विषय आहे की कंपनीमध्ये चौथा, कंपनीमध्ये जेवढे कामगार लोक काम करत आहात त्यांना जी.आर. अनुसार पेमेंट मिळाला पाहिजे असं हे विषय पूर्ण शासन अधिनियममध्ये दिलेला आहे। जी.आर. अनुसार सगळे दिलं, पण याचा वापर हे महाराष्ट्र शासन अधिनियम आणि जी.आर. अनुसार जी.आर. जे काढलं गेलेलं आहे त्याच्या कोणत्याही कंपनी याचा वापर करत नाही आणि त्याचा उल्लंघन करतोय की जे कामगार लोक याकरिता ज्या जी.आर. अनुसार पेमेंट मिळायला पाहिजे म्हणून जे लोक उभं होतात त्यांना कंपनीमधून काढण्यात येते। आणि जसं कंपन्यामध्ये जेवढे स्थानिक लोक राहतात त्यांना याप्रमाणे त्रास देतोय की 10 घंटे 12 घंटे कंपनीमध्ये काम घेतात आणि त्यांना 8 तासाचीच ड्युटीचा पेमेंट मिळते आणि ते ड्युटीचा पेमेंट पण जी.आर. अनुसार मिळत नाही। आणि आपले जे स्थानिक जिल्ह्यामध्ये एक लेबर कमिशनर साहेब दिला गेलेला आहे, जे लेबरांसाठी आहे, कामगारांसाठी आहे, ज्यांना कामगार आयुक्त बोलतात। त्यांना अशी काही अथॉरिटी दिली नाही आहे शासनानं की फक्त त्यांना एक अधिकारीच्या नावानं त्यांना इथं बसवून दिलेलं आहे की कोणत्याही कामगार आपल्याकडे येते तर फक्त त्यांचे तक्रार घ्या आणि तक्रार घेऊन ठेवून द्या, त्यांच्या वर कोणताही तुम्ही कानूनी कारवाई आणि कोणताही कारवाई करू नका असं शासनाचं उल्लंघन होत आहे। आणि बहुत असे विषय आहे जे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 300च्या वर कंपन्या आहे, पण कंपन्यामध्ये याप्रमाणे कामगारांचं शोषण होत आहे की आपण समजू शकत नाही। ते एवढा भयानक प्रमाणे कामगारांचं शोषण होतोय। आणि बहुत असे लोक आहात ज्यांना कामावरून काढण्यात येते, पण ते जेव्हा लेबर कमिशनरकडे जातोय तेव्हा त्यांना परत कामावर घेण्याची पण अथॉरिटी लेबर कमिशनरकडे नाही की ते कंपनीला फोन करून हे बोलू शकते की बा तुम्ही काढण्याचं जे महाराष्ट्र शासनाचं उल्लंघन करत आहात आणि मी इथं बसला आहो, मी लेबर कमिशनर इथं बसलेला आहे, मी तुम्हाला सांगतोय की ते कामगारांना ज्या बिन नोटीस तुम्ही कामावरून काढले त्यांना परत कामावर घ्या, एवढी पण त्यांना अथॉरिटी दिली नाही आहे। आणि लेबर कमिशनर साहेबांना आपण एवढे निवेदन दिले आहे, एवढे नोटीस दिले आहे की आत्तापर्यंत जेवढे पण कंपन्या आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ते कंपनी एवढी माजलेली आहे, त्यांचे मालक लोक एवढे हरामखोर माजलेले आहे की
की ते लोक इकडचे आमचे जे स्थानिक जे मोठे मोठे लोक राहतात त्यांना पैसे देऊन त्यांना बोलून देतात की तुम्ही समोर येऊ नका, आम्ही बाकी पाहून घेणार. आणि जेव्हा लेबर कमिशनर ऑफिसमध्ये आमची जे बैठक होते ते बैठकामध्ये पण मोठे मोठे नेते लोक ते लेबर कमिशनरला फोन करून सांगतोय की त्यांची मीटिंग घेऊ नका. असे विषय नेते लोक करतात. आणि जे नेते लोकांना आपण निवडून आणलो ते नेते लोक आपले स्थानिक लोकांना एवढा मोठा त्रास देतोय. याकरिता माझा एकच निवेदन आहे, एकच विनंती आहे माझी की जेवढे पण कामगार लोक आहात त्यांना जे त्यांचे अधिकार मिळाला पाहिजे. आणि जे लेबर कमिशनर साहेब इथं बसलेले आहेत, जे अधिकारी इथे बसलेले आहे, त्या अधिकाऱ्यांना एवढी अथॉरिटी द्या की तुम्ही चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एवढे कंपन्या आहात तर ते कंपन्यामध्ये तुम्ही एक नोटीस देऊन त्यांना त्यांच्या जे पण प्रश्न आहे, जे पण कामगारांचे प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्यात यायला पाहिजे असे त्या लेबर कमिशनरना एक पावर द्या की छोटे मोठे तर काम त्यांच्याशी व्हायला पाहिजे. जे GR अनुसार जे पेमेंटच्या विषयात जे GR महाराष्ट्र शासन अधिनियमनं जे GR काढलेलं आहे, जे नियम काढलेले आहे ते नियमची अंमलबजावणी झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे. आणि असं काही झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनातर्फे पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातले जेवढे पण कंपन्या आहात ते कंपन्यामधले जेवढे कामगार लोक आहात ते कामगार लोकांना घेऊन त्यांच्या अधिकारांसाठी मी रोडावर उतरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनाची सत्ता रोडावर आहे. आणि रोडावरच आम्ही पूर्ण महाराष्ट्राच्या पूर्ण जेवढे हरामखोर कंपन्यांचे जे मालक लोक आहेत त्यांना मी सांगत इच्छितोय की आम्ही रोडावर उतरून पूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातले जेवढे कामगार लोक आहात त्या सर्वांना घेऊन एक एवढा मोठा तीव्र आंदोलन करणार, एवढा जन आंदोलन करणार की चंद्रपूर जिल्हा पूर्ण पाहणार की आमचे स्थानिक महाराष्ट्रांचे लोकांची एकता केवढी मोठा आहे, आमच्या कामगारांची एकता केवढी मोठी आहे आणि केवढी आमच्यामध्ये एकता आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.